नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. काजलची रसोईमध्ये तुमचं एकदा परत मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ही कचोरी मी बाजारातून घेतली आहे. नाही तर मी ही घरी बनवली आहे. चला तर मी तुम्हाला पण शिकवते. मी एका पॅनमध्ये थोडेसे धने, जिरं आणि बडीशोप घेऊन त्याला भाजून घेते. आता त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून दरदरा पावडर तयार करा. त्याचं जास्त बारीक पावडर करायचं नाही. आता मोठं मिक्सरचं भांडं घ्या आणि त्याच्यात सर्व मुगची डाळ टाकून द्या. मी मुगची डाळ आधीच भिजायला ठेवली होती. आता तिलाही अशा प्रकारे दळून घ्या. पहा, अशा रीतीने आपल्याला दळायची आहे. जास्त जाडसर किंवा बारीक करायची नाही. आता कढईमध्ये एक पळी तेल टाका. त्याच्यात थोडीशी हिंग आणि दळलेला मसाला टाका. आता त्याच्यात थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद, लाल चटणी पावडर टाकून त्याला लालसर असं भाजून घ्या. आता त्याच्यात 2 मोठ्या चम्मच बेसन पीठ टाका आणि त्याचा कच्चपणा जाईपर्यंत त्याला परतून घ्या. चांगलं असं परतून झालं की त्याच्यात दळलेली मुगची डाळ टाका. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ही हॉटेलसारखी मूग डाळ कचोरी घरी बनवता येईल. आता त्या मूग डाळचाही कच्चापणा जाईपर्यंत त्याला छान असं परतून घ्या. सर्व परतून झालं की त्याच्यात थोडीशी ताजी कोथिंबीर टाका आणि थोडं चवीपुरतं मीठ टाका. त्यालाही छान असं परतून घ्या. पहा, आपल्याला असं कोरडं होईपर्यंत परतायचं आहे. आता त्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्या. आपल्याला अशा रीतीने पंख्याच्या खाली थंड करून घ्यायचं आहे. आता त्याचे अशा प्रकारे लाडू तयार करा. जास्त मोठे करायचे नाही, लहानच लाडू करायचे आहेत. आता सर्व रीतीने असे लाडू बनवून तयार झाले आहेत. मी 2 वाटी मैदा घेऊन त्याच्यात थोडंसं नमक आणि ओवा टाकून त्याचा पहिलेच गोळा तयार केला होता. आता त्याचे छोटे छोटे असे सर्व पेढे तयार करून घ्या. आता एक पेढा घ्या. त्याला पीठ लावून लाटण्याच्या साहाय्याने पापडीसारख्या गोल लाटून घ्या. पापडी आपल्याला जास्त बारीक करायची नाही, तर जाडसरच राहू द्यायची आहे. आता त्या पापडीमध्ये आपण तयार केलेलं मुगच्या डाळचं मिश्रणचा गोळा भरूया. अशा रीतीने दाबून त्याला तयार करा. मित्रांनो, जसं दाखवलंय तसंच जर तुम्ही बनवलं तर तुमच्याही एकदम हॉटेलसारख्या कचोऱ्या बनवून तयार होतील. मी पहिले सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या. मग आपल्याला सर्व अशा रीतीने दाबून घ्यायच्या आहेत. त्याचे काठ बारीक करा. मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता, आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही. अशा रीतीने एकदम कोमट तेलमध्ये त्या कचोऱ्या टाकायच्या आहेत आणि त्याला परतत राहायचं आहे, म्हणजे ते एकदम फुलून तयार होतात. त्या हळूहळू फुलून तयार होतात. पहा, अशा रीतीने तुम्हाला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, जास्त मोठी करायची नाही. पहा, आता दुसरी साईड पण परतून घ्या आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घ्या. आपल्या कचोऱ्या तयार आहेत. त्यांना एक एक करून प्लेटमध्ये काढून घ्या. आजची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीही घरी बनवून एकदा नक्कीच ट्राय करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस बनवून नक्कीच खाल. एवढी झटपट बनणारी आणि सोपी रेसिपी आहे. अशा रीतीने मध्ये तोडा आणि त्याच्यात मस्त खट्टी आणि मिठी इमलीची चटणी टाका. मी ही इमलीची चटणी घरीच बनवली आहे. माझ्या मुलांना ही कचोरी एवढी आवडली की ती आठवड्यातून 2 ते 3 वेळेस बनवावीच लागते. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.